कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इंद्राणीताई तुम्ही सांगा, तेजस तू सांग, तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही ठेवला असतात विश्वास? मी कोणावर आणि कसा ठेवणार होतो विश्वास? ज्या घरात माझ्या ममता वहिनीचा खून होतो, मला मारण्याचा प्रयत्न होतो, त्या घरातल्या कोणावरही मी कसा विश्वास ठेवायचा होता? सांगा ना मला। मी घरात आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की शेखर दादा आणि रुपाली मंत्रेसारख्या खुनी आणि खुनशी माणसांबरोबर राहून तुम्ही सगळे तसेच झाला असा, पण नाही, तुमच्या बरोबर राहायला लागल्यावर मला कळलं तुम्ही तसे नाही आहात। तुम्ही सगळी चांगली माणसं आहात। रावणाच्या घरातही विभीषण असतोच की। राक्षसांनी भरलेल्या अशोक वाटिकेत सीतामाईला वाचवण्यासाठी, तिचं सांभाळ करण्यासाठी त्रिजटा नावाची राक्षसीण असतेच की। खरं तर मी हाही विचार केला होता की शेखर दादा घरातनं गेल्यानंतर आपण सगळ्यांना खरं खरं सांगून टाकूया, पण तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं, माझ्यावर इतका विश्वास ठेवला, त्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर तुमचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि मी तुम्हा सगळ्यांना कायमचं गमावून बसेन। मला तुम्हाला गमवायचं नव्हतं, खरं सांगतो, म्हणून मी खोटं बोललो, म्हणून मी तुम्हाला कोणालाही खरं सांगितलं नाही। पण आज शेवटी नियतीने तुमच्या समोर हे सत्य आणलं। खरंच मला तुम्हाला कोणालाही गमवायचं नव्हतं, दुखवायचं नव्हतं, फक्त म्हणून मी खोटं बोललो। की बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही मला माहित नाही, तू प्लीज तुझ्या केदारवर विश्वास ठेव। मान्य मी खोटं बोललो, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करणं हा गुन्हा असेल तर हो, मी केलाय गुन्हा, आहे मी गुन्हेगार, आणि त्यासाठी तुम्ही सगळे द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। केदार, निदान एकदा तरी विश्वासात घेऊन मला सांगायचंच ना रे। हो ग केतकी, मान्य, मी खरंच विश्वासात घेऊन तुला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं, निदान तुला तरी, पण नाही सांगितलं मी, कारण मी मान्य करतो तुझा हा नवरा मित्र आहे। आहे मी मित्र, खरंच आहे। केदार, केदार प्लीज। अगं काय करतोयस तू? काकाजी प्लीज असं नको करूस, प्लीज सावध। माझं चुकलं, खरंच चुकलं, मी गुन्हेगार आहे तुझा, मी सगळ्यांशी तुझ्याशी खोटं बोललोय। तुम्ही अजूनही खोटंच बोलताय, अजूनही खोट्याचाच आधार घेताय तुम्ही। नाही ग नेत्रा, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत आहे। कशावरून खरं बोलताय तुम्ही? कशावरून अजूनही तुम्ही खोटी कहाणी रचत नाही आहात? नेत्रा, खबरदार माझ्या नवऱ्याला काही बोललीस तर। मुळात तू कोण आहेस ग त्याला जाब विचारणारी? आता ना तुझ्यामध्ये दयामया नावाचा कुठला प्रकारच राहिला नाही। सतत दुसऱ्यावरती संशय घेणं, नको नको ते आरोप करणं, हेच जमत नाही। तुम्ही दोघी भांडू नका, थांबा, शांतपणे बोलूया, म्हणजे दोन्ही बाजू कळतील आपल्याला। नाही इंद्राणीताई, मला ना काही बोलायचंच नाहीये, आणि ना मला गरजच नाहीये केदारची बाजू समजावून सांगण्याची, आणि या नेत्राला तर अजिबातच नाही। जे काही आहे ते सगळं स्पष्ट आहे, केदारने सगळं सांगितलं। आणि माझा केदारवर पूर्ण विश्वास आहे।
केदार परत असं स्वतःला नाही मारून घ्यायचं आणि या घरासाठी तर नाहीच नाही. काकू असं नाहीये. तिला प्लीज कोणीतरी गप्प राहायला सांगा. तिचा केदारवरती राग आहे ना, म्हणून केदारची प्रत्येक गोष्ट खोटी ठरवायला निघाली. तिला काय करणार? केदारला त्याच्या जीवाची काय भीती येते? ही सोयीस्करित्या विसरते का? जेव्हा हिच्या नवऱ्याच्या जीवाला धोका होता तेव्हा हिने आणि शेखर भाऊजीने घरातल्या सगळ्यांवरती संशय घेतला होता. का? कारण तिला फक्त तिच्या नवऱ्याला वाचवायचं होतं. त्यावेळी तिचं वागणं बरोबर होतं आणि आता केदार जे काही करतोय ते सगळं चूक. असं कसं असू शकतं? प्लीज, हिला आपण सगळे या घरात नकोय. हिला फक्त ही, हिचा नवरा आणि हिच्या मुली, बस. आपण सगळेच या घरातून जावं एवढंच हवंय ना हिला. जेव्हापासून ही या घरात आली ना तेव्हापासून प्रॉब्लेम सुरू झालाय. आणि आता पण हिला इश्यू करायचा होता म्हणून ईशाला सांगितलं ना खोटा साप टाकायला. आई, काय प्रॉब्लेम आहे हिचा? काकाजीने खरं सांगायचं असतं तेव्हा त्यांनी सांगितलं असतं. पण हिने काय ईशाला हे सगळं करायला लावलं? हिला सांगा लोकांच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करणं बंद करे. एकदा म्हणतेस सगळ्यांनी एकत्र राहायला हवं आणि घरात भांडण होईल असं काहीतरी मुद्दामच करते. या घरातल्या माणसांना शांतपणे जगू का देत नाही? फाल्गुनी, माझ्यासाठी इतका त्रास नको करून घेऊस. नेत्राला काही बोलू नको. नेत्राचं काही चुकलं नाही, माझंच चुकलंय. काकाजी, तुम्हा सर्वांना मी खूप दुखावले. शक्य असेल तर प्लीज मला माफ करा. नाही, पण या चुकीचं प्रायश्चित्तही मी घेणार आहे. केतकी, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊया. नाही केदार, आपण कुठेच जायचं नाही. ज्यांना आपला प्रॉब्लेम आहे ते जाते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.